अंजलीजी, आज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड दाखवला गेलेला आहे आणि हेही स्पष्ट झालेलं आहे की त्याने जर कोणी मध्ये आलं तर बाजूला काढा, त्याला काटा काढा, त्याचं असं स्पष्ट केलेलं होतं चाटेकडे. काय सांगाल? खूप महत्त्वाचं पाऊल आहे. तर पहिलं महत्त्वाचं पाऊल असं आहे की खंडणी, अॅट्रॉसिटी आणि खून एक्झॅक्टली तिन्ही एकत्र करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. कारण एकतर हे वेगळं कधीच नव्हतं, बरोबर. ते राजकीय दबावामुळे ते वेगळं केलं गेलं होतं असा माझा थेट आरोप आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतरचे म्हणजे ते 6 तारखेचे डिटेल्स आहेत. 7 तारखेच्या डिटेलमध्ये सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची जी चर्चा झाली आणि त्याच्यात जो आडवा येईल त्याला सरळ करावं हे जे बोललं गेलं, त्यानंतरच 8 तारखेला मला वाटतं विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात जी चर्चा झाली ती अतिशय हॉरिफाईंग होती. म्हणजे आपण खंडणीच्या कामात यापुढे असे अनेक लोक येतील आणि जर आपल्याला त्यांना धडा शिकवायचा असेल तर हे करायला हवं हे म्हणणं वॉज ॲब्सोल्युटली शॉकिंग. मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर जी माहिती आली होती की डिजिटल एव्हिडन्स जो मिळाला त्यांना की व्हॉट्सअप ग्रुप कॉलवर हे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे दाखवलं गेलं. म्हणजे हे जे आपण नुसतं म्हणत होतो आता डॉक्युमेंटेड जेव्हा आपण बघतोय चार्जशीट मध्ये अतिशय धक्कादायक आहे. आणि त्यांच्या चार्जशीट मध्ये असंही लिहिलंय की त्यांनी आता 10 वर्षात काही 11 गुन्हे झाले आहेत, पण ते 11 नाही, मला वाटतं त्याच्या ॲटलिस्ट 25 पट त्यांनी गुन्हे केले असतील. पण FIR त्यांच्यावर होत नव्हती, ती आता झाली. आणि मला आता बाकीचे डिटेल्स मी वाचले की बहुतेक 4-4:30च्या सुमारास मी प्रेस कॉन्फरन्सच घेणार आहे याच्यावर. हो अंजलीजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बिभत्स हा शब्द आपण वापरू शकतो की जेव्हा त्याला मारलं जात होतं तेव्हा व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलं वाल्मिक कराडला आणि त्यालाच वाचवण्याचा प्रयत्न झाला. अंजलीजी, असं वाटतं की त्याला वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे, आता हे उघड झालंय, तर जे कोणी त्याला वाचवत होते त्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. नाही, पण त्यांना मोठं करणारे कोण होते, त्यांना वाचवणारे कोण होते? ते एकमेव व्यक्ती आहेत, ते धनंजय मुंडे आहेत. आता तरी त्यांना लाज थोडी तरी वाटून त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. मला तर म्हणजे हे सगळं बघून इतकी किळस येते ना या सगळ्या राजकारणाची. आणि त्याला एका माणसाला आणि त्याच्या सारथीला वाचवण्यासाठी तुम्ही सगळे गुन्हे देखील वेगवेगळे केले. याच्यापेक्षा राजकीय दबाव आणि मोठा काय असू शकतो? काय असू शकतो? अगदी. आज अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. अंजलीजी, आपण पत्रकार परिषद घेणार असं म्हणालात, पण तुर्तास न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.